सति परमात्मन् जित भगवान वंदे। मी त्यांना नमस्कार करतो, कुणाला ज्यांनी भवावर विजय मिळवला, संसारावर विजय मिळवला। वीरुबाई, त्यांना आपण का नमस्कार करतोय? आचार्याने त्यांना का नमस्कार केले? तशा प्रकारच्या पदाच्या प्राप्तीसाठी कोणतं पद? जे त्या जीवांना प्राप्त झाले, ज्यांना आपण रोज नमस्कार करतो, बरोबर आहे? नमस्कार करतोय कशासाठी? अकारण नको ना, कारण पाहिजे का नाही? कारणाशिवाय कोणतंही कार्य करणं हे तर मूर्खतेचं पण लक्षण होत नाही, असं आचार्य म्हणते। हे मूर्ख व्यक्ती सुद्धा कोणत्याही कामामध्ये कारण नसताना प्रवृत्ती करत नाही। तुम्ही फिरायला का गेलता? म्हणजे शिखरजीला का गेलता? कारण मोक्षाला जायचंय म्हणून म्हणा तर काय जायचंय नाही, पण उद्देश तर पाहिजे का? आपल्याला आपण सांगायला पाहिजे का नको? सांगितल्याशिवाय आपल्याला समजणार नाही, सांगावं लागतं, सांगत राहावं लागणार आहे। सांगून सांगूनच आपल्याला संस्कार होणार आहेत, सांगितलं नाही तर संस्कार कसे होणार की आपल्याला काय करायचंय ते? कारण सवयी अनुसार आपण जे सगळं जग करते तेच करतो। म्हणून एक चर्चा ज्ञानारण्यमध्ये घेतली, म्हणजे गुणांचा महारण असताना सुद्धा या जीवाची वर्तमान अवस्था काय आहे? गुणांचा महासागर आहे। माझ्यामध्ये अनंत गुण आहे, जे मला आनंद देणारे आहे, सुख देणारे आहे। मी स्वतः आनंदाचा सागर आहे, शांतीचा सागर आहे, मी आहे। नंतरी सुद्धा माझी वर्तमान स्थिती काय? बाहुबली, आपली आजची स्थिती काय? श्लोक आपण 1036 बघत होतो,
त्याच्यामध्ये सहजांवरती चर्चा घेतली. अयम आत्मा स्वयं साक्षात गुणरत्न महारण सर्वज्ञ सर्वग सार्व परमेष्ठी निरंजन. आत्मा कसा हे सांगताना सांगितलं. कोण कसा आहे काय बोला ना काय रुसलाय का त्याकडे 636 नंबरचा श्लोक आहे. अयम आत्मा स्वयं साक्षात. आत्मा स्वतः साक्षात गुणरत्नाचा महासागर. आणि कसं आहे तर सर्वज्ञ आहे. आणि कसं आहे तर सर्व व्यापक आहे. आणि कसं आहे तर सर्वांचं हित करणारा. आणि कसं आहे हा मी तर परमेष्ठी आहे. आणि कसं आहे तर निरंजन कर्मकालिमेने रागद्वेष मोहाच्या कालिमेने रहित. आता मी आहे ज्याचा आपल्याला श्रद्धा नसल्यामुळं असं असताना त्याच्या श्रद्धानाच्या अभावामध्ये माझी स्थिती काय आहे हे वाचायचं. परिणितींनी छान दिलं बघा काय लिहिलं. यह आत्मा साक्षात गुणरत्न का महासमुद्र है, ऐसा अपने आप को अनुभवना चाहिए. नाही देवाला बघून हे तर नको आपल्याला कळायला. देवदर्शन कशासाठी करायचं. देव काय करते स्वतःला असा अनुभव करते. हा मी साक्षात गुणरत्नाचा महासमुद्र सागर आहे. कळते कळण्यासाठी प्रयोगाची आवश्यकता. शब्दातून धर्म तर कळणं जास्त कठीण जातं. शब्दातून व्यवहार तर लवकर कळतो, परंतु धर्म त्या शब्दाच्या पलीकडे आपण जातच नाही ना. धर्म करताना शब्दापर्यंत आणि क्रियेपर्यंत राहत. शब्द नाही तर शरीराच्या क्रिया. म्हणून तर आचार्यांना भाव पाहूड लिहावं लागलं. अष्टपाहूड मध्ये कुंदकुंदाचार्याने अष्टपाहूडची रचना केली ना. त्यामध्ये एक भाव पाहूड नावाचं प्राभृत रचलं. 160-70 गाथा आहेत त्याच्याजवळ. विधान आपलं चाललेलं आहे कुंतलगिरीला. तुम्ही यावर्षी येणार आहे ना विधान कुंतलगिरीला. 16 तारखेला आहे मार्च. चालेल 16 मार्च विरदाधर महाराजांची पुण्यतिथी 16 मार्चला साधारण होईल ती. आता चालू आहे ते भाव पाहूड एक विधान आपलं करतो आम्ही. आता भाव प्राकृत विधान चालू आहे आपलं आहे की नाही. किती गाथा झाले तर कोण सांगताय का. 75 का अभ्यास केला तुम्ही. 75 गाथा झाले. छान. मग आपलं दमादमाने आम्ही त्याचा भाव पकडत पकडत चाललोय. काय म्हणायचं तिथं आचार्यांना. भाव भाव भावाला प्रथम लिंग म्हटलेलं आहे. भावच महत्वाचे आहे. भावाशिवाय हा जीव अनंत काळापासून नरक निगोध आदीच अनंत दुःख भोगत आलेलं आहे. हे सांगितलं त्यांनी सर्व. दुःखाचं कारण आहे भावाचा भाव. जीव एक भावमय पदार्थ आहे. बाकीच्यांमध्ये भाव आहेत का मला सांग. जे जीवामध्ये एक भाव आहेत. भाव म्हणजे त्यांनी तिथं आता ते येणारच आहे. शुभ अशुभ शुद्ध अशी भावाची भेद दिलेली आहे. चांगले वाईट भाव आपल्याला कळतं ना. असं हे बाकीच्या वस्तूंमध्ये नाही आहे. जीवामध्ये भाव आहे. भाव एक भावात्मक पदार्थ जगामध्ये एकच आहे ना. कोण
जीव. जीव नावाचा पदार्थ आहे. म्हणून स्वरूप संबोधन मध्ये सुद्धा आचार्यांना जेव्हा स्वरूपाचं संबोधन करायची सुरुवात करायची झाली तेव्हा त्यांनी पहिल्यांदा सांगितलं की जीव असतो. आहेपणापासून सुरुवात केली पाहिजे. म्हणून गाडीमध्ये आम्ही येताना स्वरूप संबोधन विधान झाल्यानंतर फलटणचे साधर्मी आमच्याबरोबर होते. शिखरजी यात्रेला गेले होते. शिखरजी यात्रेमध्ये त्यांनी कशी चर्चा, चिंतन, ध्यान, ज्ञान, पूजन, अर्चन, वेगवेगळ्या गेम्स त्यांनी पण मज्जा केली नाही असं नाही. त्यांनी सिनेमातली भजनं पण म्हटली. पण सिनेमातली भजनं म्हणताना तुम्ही पण म्हटली असतील आहे ना. पण त्यांनी एक त्याच्यात गेम अशी ठेवली होती की सिनेमाचं भजन म्हणायचं आणि त्याच्यातनं अध्यात्म अर्थ सांगायचं. जुनी भजनं जी सिनेमाची होती त्याच्यामध्ये अध्यात्म अर्थ असतो. मेरे सामने वाली खिडकी. पुढं काय चांद जसा टकडा पुढं काय लिहिलं. पर वो हमसे उखडा उखडा रहता असं म्हणले. मग त्याच्यावर प्रत्येकाने सांगितलं कोण आमच्यावर उखडलेला आहे. मुक्ती सुंदरी उकडी उकडी राहायची आहे असं चिंतन. माझ्या समोरच राहते मुक्ती सुंदरी, समोर राहते की पण ती आमच्यावर नुसती बिघडलेली नाही. बाहुबली का नाही सगळ्या सुंदर्या बिघडली असं त्यांनी ते केलं होतं. ते दोघं ते साधर्मी ते आपलं चर्चा सांगतात. मग त्यांनी सांगितलं की महाराजांनी एकदा सोलापूरमध्ये समयसार संबंधी चर्चा करताना विचारलं की बाबा समयसार मध्ये आत्म्यासंबंधी कोणती कोणती विशेषणं दिली आत्म्याला. विशेषण चैतन्य विशेषण काय. तुमच्या पप्पाचं विशेषण धर्म सम्राट, धर्म साम्राज्य असं आहे ना काहीतरी. म्हणजे त्यांच्या पप्पांच्या ह्याच्यात त्यांच्या म्हणजे पत्रिकेमध्ये जन्मल्यानंतर लिहिलेलं आणि ते पुढे जाऊन खरं झालंय तुम्हाला आम्हाला सगळ्याला माहिती. पत्रिकेमध्ये त्यांच्या त्यावेळेस जन्मल्यानंतर लिहिलेलं असं जाणार आहे. म्हणजे शास्त्र आहे तसे लोक होते पूर्वी जाणणारे. त्यानुसार त्या जीवाचे परिणाम ते सगळी ग्रह नक्षत्राची रचना बघून लिहिलेलं होतं. मग प्रश्न काय आहे बाहुबलीबाई. महाराजांनी प्रश्न विचारला. काय प्रश्न विचारला. आत्म्याची विशेषणं काय काय दिली असे प्रश्न विचारले आहे का. मग ज्यांनी समयसारचा अभ्यास केलाय समयसारचं पाठांतर केलंय बरोबर आहे का बाहुबलीबाई. त्यामुळे तुम्ही सुखी झाला संसारात. समयसारच्या पाठांतरामुळे झालाय ना. होय आता नाही म्हणून काय होणार. मग विशेषण कोणती आहे सांगा. समयसार मध्ये आत्म्याचं विशेषण कोणतं दिलंय राजश्री काकी. ध्रुव, आचर, अनुपम, अजून अबद्ध, स्पृष्ट बरोबर हेच सांगितलं त्यांनी सुद्धा आहे ना. मी शुद्ध आहे आत्म्याची अनेक विशेषणं तिथं दिलेली आहेत. विशेषणं कळताना ज्याच्याद्वारे तो पदार्थ विशेषित म्हणजे अन्य वस्तूपासून वेगळा आणि त्याचं ते एक स्पेशालिटी त्याची आपण विशेषता त्याची काहीतरी जे असते ती. मग तशी आत्म्याची विशेषता अनेक प्रकारे आचार्यांनी सांगितलेली. मग प्रत्येक जण सांगत होता आत्मा बद्ध स्पृष्ट आहे, आत्मा ध्रुव आहे, आत्मा अचल आहे, आत्मा अनुपम आहे, आत्मा शुद्ध आहे असं सांगत होते. मग महाराज म्हटले याच्यामध्ये महत्वाचं काय. जेव्हा तुम्ही म्हणताय की आत्मा बद्ध स्पृष्ट आहे, आत्मा शुद्ध आहे, मी शुद्ध आहे, याच्यामध्ये महत्वाचा शब्द आहे. या 3 शब्दामध्ये कोणत्या शब्दाला जास्त महत्व आहे. मी शुद्ध आहे असं समजा त्या आत्म्याचं. मी म्हणजे आत्मा बरोबर आहे का. मी म्हणजे जरा
मी म्हणजे काय म्हणजे इथंच तुम्ही एवढ्याच वेळेस फक्त म्हणणार आहे मी म्हणजे आत्मा. बाकीच्या वेळेस तुम्हाला कोण म्हणायला लावणार नाही, तुम्ही स्वतःहून म्हणणार नाही आहे ना. तुम्हाला नियम तर दिलतेच, करताय ना सगळेजण. ध्यानाचा नियम दिला तर नाही, तुम्ही नव्हता विरोध. सगळ्याला ध्यानाचे नियम घेतले पण विशेषतः आहे ना. महाराज जसे म्हटले अध्यात्म नगरी असल्यामुळं सगळ्यांनी सहज ध्यानाचे 5 मिनिटं तर का होईना चिंतन आत्मचिंतन करणार म्हणून नियम घेतले. असं आचार्य शांतीसागर महाराजांनी सांगितल्यामुळं घेतले, मी सांगितल्यामुळं नाही बरं का. तर माझ्यावर श्रद्धा ठेवतो कोण, कुंदकुंदांवर श्रद्धा ठेवतो कोण, आपलं श्रद्धास्थान जे आहे त्याच्यावरच आहे ना. त्यांनी जे सांगल ती पूर्व दिशा, मग त्याच्यामध्ये आपण बाकी काय विचार करायचा. आणि योगायोगाने आपल्याला चांगले आचार्य मिळाले शांतीसागर महाराजांसारखे की जे सर्व जीवाच्या हित करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी उपदेश वगैरे दिला. त्यांनी शेवटी सांगितलं शेवटच्या उपदेशात की बाबा आत्मचिंतन 5 मिनिटं तर करा. उत्कृष्ट 6 घडी सांगितलं, त्या दिवशी चुकलोच जरा. उत्कृष्ट 6 घडी म्हणजे 2.25 तास. उत्कृष्ट 2.25 तास ध्यान करायला सांगितलं. बसलं तर 2.25 तास बसा, मस्त मोक्षातच पोचलं पाहिजे असं बसायला पाहिजे. मोक्षात पोचलं पाहिजे आणि मोक्षात गेल्यानंतर तुम्हाला तास कळणार नाही, पण त्रास होणार. पण आपण जातच नाही ना तिथपर्यंत, पोचत नाही. आणि पोचत नाही तर आपल्याला मग वेळ कळतो आणि त्रास पण होतो, दोन्ही गोष्टी होतात, वेळ आणि त्रास. जसं वर्गात बसल्यानंतर आवडता विषय नसणारा जो क्लास असेल त्यावेळेस आपल्याला त्या आहे ना तासाचा त्रास होतो का नाही, तसं इथं शास्त्र म्हणजे तास, या तासाचा त्रास होतोय का नाही होत. सिद्ध करून दाखवू. तर सांगायचं काय, 2.25 तास असं म्हटलं उत्कृष्ट, असं म्हटले की नाही महाराज. 2.25 तास 6 घडी उत्कृष्ट सांगितलं. मग 6 घडीच्या अर्ध सांगितलं काय परत, बरं 4 घडी करा काय, किती सांगितलं असं सांगत सांगत महाराज म्हणजे शेवटी 5 मिनिटं तर करा. असं शेवटी जाऊन 5 मिनिटं तर महाराजांना माहित होतं ही माणसं काय, असं आत्मचिंतन करायला सांगितलेलं महाराजांनी सांगितलं. आणि कशासाठी सांगितलं, त्यांना तुमच्याकडनं काय पाहिजे होतं, त्यांना तुमच्याकडनं काय पाहिजे होतं की जेणेकरून तुम्हाला हा संदेश उपदेश दिला. तुम्ही स्वतःला ओळखून सुखी व्हा आहे ना, भेद ज्ञान करून परद्रव्यामध्ये जे एकत्व ज्यामुळे आम्ही सतत दुःखी असतो त्या दुःखातून मुक्त करण्यासाठीच तर करुणा भाव सहज ज्ञानी जीवांना विकल्पाच्या भूमिकेमध्ये येत असताना उपदेश दिला जातो. सगळ्या जीवांना सुख प्राप्त व्हावं म्हणून कथा आहे, बरोबर आहे. भावना एवढीच आहे ना, दुसरं काय असतं, देव गुरु शास्त्राची भावना काय, पण त्याला आपण महत्व का देत नाही आहे. व्यवहारात बाकी सगळ्या गोष्टींना महत्व देतं, सगळ्या गोष्टीला आपण जिथल्या तिथं महत्व देत. किती महत्व देतो, चित्ते नाही तसं नाही तर मग चालणार नाही. दुकान जसं उघडलंच पाहिजे, महत्व देतो नाही आपण. महत्व किती देतो आपण सांग, किती महत्वाचं आहे दुकान उघडणं, किती महत्वाचं आहे. कोणी सांगितलंय तुम्हाला दुकान उघडलंच पाहिजे म्हणून, कोणी सांगितलंय, राजकुमार कोणी नाही. मग का उघडतं, अंतरंगातनं प्रेरित झालेला आहात, मला पैसे मिळतात, धन मिळतंय, मग काय होतंय, पैसे मिळाल्यावर मला सुख मिळणार आहे. पैशाचा आणि आपण सुखाचा संबंध जोडल्यामुळं तिथं कोणाच्याही प्रेरणेशिवाय आम्ही सहजतेने ते दुकान महत्व समजून उघडतो. म्हणजे देवशास्त्र गुरूंचं आपण जे काही उपदेश आपल्याला दिला आणि उपदेश दिला तर त्याचं महत्व आपल्याला किती वाटतं आणि ते केलंच पाहिजे असं किती वाटतं. जेव्हा की आत्मचिंतनाचा आणि सुखाचा अविनाभाव संबंध की धनाचा आणि सुखाचा अविनाभाव संबंध लावा ना, जे मेळ तर लागला पाहिजे का नको, कोणाचा कोणाशी संबंध आहे. आत्मचिंतन आणि सुख, आत्मचिंतन इज इक्वल टू सुख आहे, आत्मचिंतन म्हणजे सुख आहे.
आत्मचिंतन सोडून सुख कुणाला मिळालेलं नाही. मिळतंय का वर्तमानामध्ये आत्मचिंतनाशिवाय सुख? सगळे ग्रंथ त्याने भरलेले आहेत खरं. आणि पुढे भविष्यामध्ये कुणी बघा, आत्मचिंतनाशिवाय सुखी होऊ शकेल का? नसतं हो, नसतं हो. तुम्हाला गोष्ट वाचून दाखवू एक गोष्ट, एक चांगली आहे का गोष्ट. चर्चा अशी आली, करण नावाचा एक व्यक्ती, करण, त्याचा एक छोटासा परिवार, एक चांगली बायको आणि 2 आहे ना गोल गोल मुलं. काय मग त्याची बायको आणि मुलं, मुलांना असं काय लय नसतं बरं का, काय सहजतेने राहतील मुलं. जी परिस्थिती असते ना लहान मुलांना, त्या त्यांना गरीब श्रीमंताचा फार भेद कळत नाही आहे. काळाच्या ओघात ते शिकतात, बघत बघत शिकतात. पण लहान मुलं जेव्हा त्यांना कळतं का आणि गरीब आहे श्रीमंत आहे म्हणून, आणि श्रीमंत असतो तो सुखी असतो आणि आपण गरीब आहे म्हणून दुःखी असतो, अशा काही कल्पना त्या मुलांकडे असतात. गरीब मुलगाही काही कुठल्याही गोष्टीत कल्पना करून सुखी होतो. श्रीमंत मुलगा पण एखादी गोष्ट चांगली खेळणी घेऊन तो सुखी आहे. दोघांच्याही त्या खेळणीतल्या एक कल्पना करून सुखी असते. फरक काय नसतो फार त्यांना, त्यांच्यात असा कल्पना. योगायोगानं महत्वाचा हा मुद्दा होता. बायको, ज्याची बायको आणि ज्या कोणत्या परिस्थितीत सुखी समाधानी, त्याचा परिवार सुखी, त्याचा नवरा सुखी. काय शीतलकर, काय तुमची बायको समाधानी आहे? प्रश्न. कोणाकोणाची मंडळी समाधानी? कारण तुम्ही जे करताय कोणासाठी करताय? मोनिका ताई म्हणते त्यांच्यासाठीच करतोय, माझं तर काय नाही बाबा. राजकुमार कोणासाठी? जर बायको म्हटली अहो बा आज काय गरज नाही, निवांत बसा की राव माझ्याजवळ थोड्या वेळ, तुम्ही थांबतच नाही काय, सारखं दुकान दुकान. पण आज तुमचं प्रेरणा स्रोत कोण आहे? मंडळी. ती सारखं तुम्हाला कामाला लावते. लावते का मी? घरी काय बसलाय, दुकानात वगैरे आहे काय? प्रेरणा स्रोत वर्तमानामध्ये महिला झालेली आहे. कारण तिला तिचे ड्रीम्स फार वाढलेले आहेत. मुलांचं शिक्षण, मोठ्या शाळेत, सगळं एक एक गोष्ट जर बघितली तर त्या आजूबाजूला बघून ईर्ष्याळू तर महिला असते का नाही रे ताई? होय म्हणायला काय अर्थ नाही का? तुम्ही बाई आहे का? महिला सांगतोय. महिला जी असते ती ईर्ष्याळू असते, असं गुणभद्र आचार्यांनी लिहिलेलं आहे आत्मविश्वास. लिहिलंय का नाही? स्त्रिया प्राय ईर्ष्याळू होती है. खरं चेतनजी, कोण आहे तुमच्या मागे प्रेरणा स्रोत? हा, तपासा तर जरा. जर एकदा बायको म्हणाली नाही मला काय नको हो, पास झालं, कशासाठी करता एवढं, मग तुमचं फरक पडतो का नाही? पण तुम्ही आजपासून काय म्हणायचं? सुखी. तर तुम्हाला सुखी राहायचं, समाधानी राहायचं, सिद्धी तर काय सांगायला पाहिजे अभिषेकला? शिकार आहे आता, निवांत बसा की जाऊ माझ्या जवळ जरा बसत जा, सिद्धी. म्हणून पत्नी और बच्चे हर हाल में खुश थे, लेकिन करण उन्हें जिंदगी के सारे ऐश आराम देना चाहता था और इसके लिए वह प्रतिदिन 16 घंटे से भी अधिक काम किया करता था. किती? 16 तासापेक्षा जास्त काम. सकाळी 6 ते रात्री 9. किती गरज झाली? 12 ते 15 झाली. 10 पर्यंत ठेवत जावा. सकाळी 6 ते रात्री 10 म्हणजे 16 तास. बरोबर आहे. 6 ला तर उघडतात की तुम्ही, फक्त आता 9 ला बंद करता, त्याच्याऐवजी 10 ला करा. आधी करतच होती 10.
16 तास है ना, त्याच्यापेक्षा जास्त दिनभर ऑफिस में काम करने के साथ साथ वह सुबह और शाम ट्यूशन सेंटर में ट्यूशन भी पढ़ाया करता था. कोण? करण बरं का, तुम्ही नाही. करण नावाचा एक व्यक्ती होता, त्याची चर्चा असं आहे. हे तर 16 तास काम करत असेल, तुम्ही किती वेळ काम करता सांगा बाहुबली? 25 तास. म्हणजे आम्हाला म्हणजे इथं कुठंतरी हे थांबत तर असेल, पण तुम्हाला थांबायला सवय कुठं आहे? झोपलं बसलं खायला तरी सुद्धा आहे ना, खाताय का तुम्ही? खात असताना सुद्धा खात नसतं. झोपत असताना जर तुम्ही झोपत नाही, चिंतन काय चाललंय? आता काय करताय? अजून काय करताय? कोल्ड स्टोरेज बांधू म्हणजे मग अजून आपलं वैभव वाढेल. करायचं काय? समजा आता हे आहे हां, पैसे कमी आहेत तुमच्याकडे नाही, आता जागा रिकामी आहे, पैसे पण पडून आहेत, कोल्ड स्टोरेज, मग दान देऊन टाका त्याच्यावर. मी कालच सांगत अभिजितला आहे ना, पण कोण मानायला तयार नाही. म्हणजे ना, चांगल्या गोष्टी कोणाला आवडत नाही. आपल्या मनात एकदा काय जे काही बसलं ना, ते केल्याशिवाय. अभिजितला म्हणतोय मी आता पोराचं लग्न रजिस्टर कर साधं. मागं आमची चर्चा झाली होती की बाबा मोठं बाहुबलीचं सेट आणायचं, बाहुबली सिनेमातलं. असा त्याचा विकल्प होता. 15 दिवस लग्न करायचं, असं मोठं लग्न करायचं त्याला विकल्प होता. पण आता जरा वैराग्य झालं मला, त्यामुळं मी त्याला आपलं म्हटलं काय विनाकारण खर्च 5, 25, 50 लाख खर्च करशील तू समज पोराच्या लग्नात. म्हटलं त्यानं त्या ठिकाणी कशाचा बंद होईल, पुण्याचा का पापाचा? 5-50 लाख भोगात खर्च झाले, त्याचं फळ पुण्य का पाप झालं. मग त्याच्याऐवजी जर तेच 50 लाख दान दिले तर काय होईल? वर्तमानात शांती, भविष्यात पण मोठं फळ. पण पटतंय का मला सांगा वीरूभाई? पटतंय का? हे असं कुठं दान देऊन सुखी कोण होतं का? असं त्याच्या एका भाच्याचं लग्न ठरलंय. मी त्याला म्हटलं आता भाच्याचं म्हणजे आता लग्न ठरलंय, जाऊ दे की म्हटलं, आता कशाला लग्न डायरेक्ट करून घ्या, कशाला सोयरी, आमच्याकडे सोयरी तुमच्याकडे लग्न, ही एक सिस्टीम. म्हटलं आता सोयरी करायची म्हटलं तर 10-1 लाख रुपये खर्च होईल का नाही? होतोय. आता ह्याला सांगतोय तर ती म्हणतो नाही 5 लाख होतोय. मी म्हटलं नाही का 10 लाख होतो खर्च. वीरूभाईला विचारतो 10 लाख होतो का नाही? करेल तेवढा कमी आहे, पण 10 लाख कर. म्हटलं काय गरज काय? डायरेक्ट जर लग्न केलं तर फरक काय पडणार? कारण परत सोयरी किती वेगळी खरेदी करणार आणि लग्नाला वेगळी खरेदी करावं लागणार. चालते का सोयरिकीचीच वस्तू लग्नाला? मोनिका ताई नाही चालते बा, अजिबात नाही. ते दागिने चालणार नाही, ते कपडे चालणार नाही, ते कार्यालय चालणार नाही, काही सुद्धा तीच चालणार नाही. नवीन पाहिजे, अपूर्वता पाहिजे, विशेषता पाहिजे. नाही. मग झालं काय ना, करणची चर्चा. मग वो सुबह सुबह घर से निकल जाता और आधी रात के बाद घर लौटता था. बच्चों के लिए उसका चेहरा देखना है ना मुश्किल हो गया था, क्योंकि सुबह सवेरे उसके घर से निकलते समय बच्चे सोते रहते थे और देर रात घर में कदम रखने के पहले ही सो चुके होते थे. रविवार को जरूर वह घर पर होता, लेकिन उस दिन भी वह किसी न किसी पेंडिंग है ना काम में व्यस्त रहता था. उसका समय परिवार के साथ न बीतकर काम करते हुए बीतता. परिवार उसके साथ क्वालिटी टाइम बिताने का बस इंतजार करता रह जाता. क्वालिटी टाइम पर तो क्वालिटी टाइम का अर्थ आहे, क्वालिटी सोनं तरी कळते का नाही? तुमचं सोनं क्वालिटी आहे का बाहुबलीचं क्वालिटी? जगाचं पण म्हणावं लागेल, पण सांगताना दुकानात तुमच्या असणार ना का बाहुबली त्या अपूर्व ज्वेलर्स मध्ये सुद्धा क्वालिटी सोनं असतं बरं का, असं सांगताल का आमचं सोनं क्वालिटीचं आहे असं सांगावं लागतं. क्वालिटी कळते ना. तसं इथं म्हणतायत काय की त्या करणला आपल्या परिवाराबरोबर क्वालिटी टाइम द्यायला वेळ नाही. चेतनजी तुम्ही लई टेन्शन घेऊन आम्ही तुम्हाला काहीच म्हणणार नाही, लक्षात घ्या. तुम्ही अगदी असं टेन्शन मध्ये येऊन बसलं तसं काय नाही. माझ्याकडे बघा, हसा. तुम्ही सांग, मला तर आवडतं तुमचा हसणं, पण चेहराच तुमचा आवडतो मला खरं. ते बघा माझ्याकडे बघून हसा की. धन्यवाद.
असा माझ्याकडे बघत राहा. सांगतो मी, ऐका. काय झालं? परिवार के साथ क्वालिटी टाइम आहे का वेळ? मला सांग. वेळ नाही का? काम 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 झालं. मग झालं काय बघा. बस हाँ, पत्नी अक्सर उसे कहा करती थी कि उसे घर में वक्त बिताना चाहिए, बच्चे उसे बहुत मिस करते हैं. मुलं काय झालं ग? बच्चे सोडायचंय का? जा. अपूर्व सोडतो का नाही? जेवायचे त्याला पोरांना नाही जा. महत्वाचं मुलांना शाळेत पाठवून महत्वाचं खाऊ घालून झालं. मिस म्हटलं ना, बच्चे उसे मिस करते असं ती सांगते, आहे का नाही? मग परंतु ह्याचं म्हणणं काय की बाबा मी हे सगळं करतोय कशासाठी करतोय, कोणासाठी करतोय? ह्या मुलांना जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी मिळाव्यात याच्यासाठी तर माझं चाललंय. एकदा थोडस जरा पैसे मिळाले, सगळं चांगलं झालं की मग मी तुमच्या बरोबरच आहे की. कोणाबरोबर? तुमच्या बरोबरच. असं असं त्याचं म्हणणं झालं. कारण की यह दिनचर्या वर्षों जारी रही, वह यूं ही परिवार को अनदेखा कर कड़ी मेहनत करता रहा. इसका प्रतिफल भी उसे मिला. उसे पदोन्नति प्राप्त हुई, आकर्षक वेतन मिलने लगा, परिवार अब बड़े घर में रहने लगा, खाने पीने और अन्य सुविधाओं की उन्हें कोई कमी न रह गई. लेकिन करण का यूं ही काम करना थांबलं का? काम करायचं अभिजित थांबतंय का? पाव रुके नाही. तसं काम रुके, पाव रुके नाही. माहिती आहे तुम्हाला बाहुबली मधला डायलॉग आहे, बाहुबली पाव रुके नाही. थांबायचं नाही. एखादी काहीतरी एक प्रण असतो तसला. चालायला लागल्यानंतर ती अग्नी घेऊन त्या रावणाला गाळायचं असतो, तोपर्यंत चालत राहायचं. काही किती सर संकटमध्ये आलं त्याला म्हणायचं पाव रुके नाही. तसं आपलं काय प्रतिज्ञा? काम रुके नाही. थांबायचं नाही, चालू ठेवाय, सतत चालत राहा. कुठपर्यंत? जोपर्यंत मृत्यू येत नाही तोपर्यंत. असं मग आता काय झालं? सगळं चांगलं झालं का नाही? वो अधिक से अधिक पैसा कमाना चाहता था. पत्नी पूछती कि आप पैसे के पीछे क्यों भाग रहे हो? म्हणते ना कधीतरी बायको. कोणती बायको तुम्हाला म्हटली का नाही? कोणती तुम्हाला? बाहुबली बाई म्हटली का तुमची बायको? क्यों पैसे के पीछे भाग रहे? म्हटली नाही. म्हणू शकत नाही. म्हणा तुम्ही हो, काम आपळताय पैशाच्या माग. गरज आहे म्हणून म्हटलं ना तुम्ही. धर्मपत्नी न बनता धनपत्नी झालेले राहतात. धनपत्नी धर्मपत्नी फरक आहे. तुम्ही धनपत्नी म्हणून घेणं चांगलं आणि लागून का धर्मपत्नी? काय आवडेल? आवडेल धर्मपत्नी, पण धन 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 पाहिजे, काय नाही. आणि त्यामुळं मग तुम्हालाही धर्माबद्दलचं एवढं आकर्षण, श्रद्धा त्याचं कारण काय राहणार? जर ती पत्नी तुमच्या पाठीमागे लागून बरीच सगळी कामं बऱ्यापैकी तुम्ही बायको काय म्हणते त्यानुसार करताय. माहिती आहे का तुम्हाला? तुम्ही चेक करून बघा, आज लिहून बघा. तुम्ही जे जे काम करताय ते बायकोच्या निमित्तात करताय. चैतन्य बरोबर आहे? चुकत असं सांगा. जर बायकोने त्या काही सांगितलं स्वाध्याय करा, पूजन करा, करणार का नाही तुम्ही? पण सुरुवातीपासून सांगावं लागेल. आता सांगत नाही फरक पडणार बरं का. आता तुला म्हणणार तुला काय कळतंय आहे ना. जरी आता बायको बदलली असली तरी सुद्धा आहे ना, हा बदलायला तयार नाही. असं होतं संस्कार. मग हमारे पास जो है हम उसमें खुश रह सकते हैं, तो उसका जवाब होता है कि मैं तुम्हें और बच्चों को दुनिया जहाँ की खुशियाँ देना चाहता हूँ. बस कुछ साल मुझे मेहनत करने दो. पत्नी चुप हो जाती. मला सगळी तुम्हाला जगातलं सगळी खुशियाँ द्यायची. मग काय बायको गप झालं. 2 साल और बीते. इन 2 सालों में करण बिल्कुल बामुश्किल अपने परिवार के साथ समय बिता पाया.
बच्चे अपने पिता को देखने उससे वार्ता करने तरस गई। इस बीच एक दिन करण की किस्मत खुल गई। उसके दोस्त ने उसे अपने व्यवसाय में हिस्सेदारी की पेशकश की और इस तरह करण एक बड़ा व्यवसायी बन गया। व्यवसाय अच्छा निकला और करण को पैसे की कोई कमी नहीं रह गई थी। उसका परिवार अब शहर के सबसे अमीर परिवारों में एक था। उसके पास सभी सुख सुविधाएं और विलासिता थी, लेकिन अपने बच्चों से मिलने का समय उसके पास है ना था की नाही था? त्याला आपल्या मुलांना भेटायला वेळ मिळत होता का नव्हता? आता तुम्हाला कसं काय माहिती? सगळ्या नाही म्हटलं म्हणजे तुम्ही त्यातले एक दिसताय असं मला. म्हणजे एवढं सगळं झालं तर सांगितलं ना, जगातल्या श्रीमंत व्यक्तीमध्ये त्याची गणना होऊ लागलेली आहे. सगळा जोरात व्यवसाय चाललेला आहे. काय पुष्कर ज्वेलर्स 1, पुष्कर ज्वेलर्स 2, आजकाल सिरीज चालू झाली ना सगळी 1, 2, 3, 4 आहे ना. पुष्पा 1, पुष्पा 2, पुष्पा 3, बाहुबली 1, 2 असे सगळे सिनेमा, सिंगम 1, 2, सिंगम रिटर्न्स असे सगळे येत चालले. तसं आता आपली पण इकडं करायला पाहिजे ना. अपूर्वा ज्वेलर्स 1, अपूर्वा ज्वेलर्स 2, काय बाहुबली बहीण, बाहुबली बहीण करायचंय ना. ते पण करणार, कोल्ड स्टोरेज पण टाकणार, सगळं करणार. काय करतोय, कशासाठी आपण, काय चाललंय? सगळेजण मोठ्या मोठ्या व्यक्तींचं तुम्हाला सांगितलं ना, सगळं सोडून गेलेली आहेत. ते सोडून घ्या. अलेक्झांडर पासून सगळ्या सिकंदर पासून सगळ्यांनी आपल्याला संदेश देत गेले रे बाबा, आया था नंगा जाना है नंगा बीच में क्यों दंगा, हात खाली हो मोकळे ठेवून कपडे हात त्या असे ठेवले नाही, बाहेर ठेवा म्हटलं का नाही. हात सिकंदर बाबा कळू दे जगाला, सिकंदर जग घेता आला रिकामा गेला रिकामा. पण आपण देत नका अक्कल आहे ना, विकत घेतोय का चिंतन नाही करत ना आपण. हे सगळं कॅज्युअली घेतलं म्हटलं ठीक आहे, ते नाही नेऊ शकत. पण मी तुमच्याकडे काय उपाय आहे? सिकंदरकडे नसत त्यावेळी बरं का, पण बहुतेक आपल्याकडे असावा असं मला वाटायला झालं. त्याला काय आपल्या पोरांना भेटायला वेळ नाही, पैसे तर भरपूर आलेले आहेत. म्हणजे तुम्हाला तुमच्या परिवाराबरोबर तर यात्रा करता येते का सांगा बरं पुष्करबाई? नाही का? पण इच्छा नाही आहे का तुम्हाला की आपण सहकुटुंब सहपरिवार मस्त 8-15 दिवस महिना फिरावं म्हणून? मोनिकाताई, पुष्करला घेऊन जाण्याची इच्छा नव्हती का तुम्हाला? मग का नेलं नाही? कारण एकच हा. मग आपण का विचार करत नाही? काय फरक पडतोय? काय फरक पडतो? आणि यात्रेला गेलं तर पुण्य जास्त मानणार. सहकुटुंब सहपरिवार जो आनंद आपल्याला ज्याच्यासाठी आपण करतोय तो आनंद आपल्याला घ्यायचा आहे ना तिथं त्यांच्यावर. मग का कोण तुम्हाला मतिवाद आणतंय? आणि तो आहे केवळ आपला मोह. म्हणून महाराजांनी त्या दिवशी सांगितलं आपल्यातच रावण म्हणजे वाईट विचार. आपण रावण आहे असं महाराजांनी सांगितलं. बघा कोण आहे ती. झालं मग पुढं काय झालं? कुठे गेलं? अच्छा. मग बघा काय झालं, कुठपर्यंत झालतो आपण? वेळ मिळत नाही पोरांना भेटण्यासाठी, वेळ मिळत नव्हता. काय बा मुश्किल घर पर रह पाता, उसका अधिकांश समय शहर में साल गुजरने के साथ उसके बच्चे बड़े हो गए, अब वे किशोरावस्था में पहुंच गए थे. करण ने भी इन सालों में इतना पैसा कमा लिया था कि उसकी अगली 5 पीढ़ियां शानदार जीवन जी सकती थी. किती पैसे मिळवले? 5 पिढ्या आनंदाने जगू शकतील. तुम्ही काढला का हिशोब जय काका? किती पिढ्या जगतील? काढून तर बघा राव, हिशोब कळेल तर आपल्याला कळायला पाहिजे आपण कुठं आहे. मग झालं. एक दिन करण के परिवार ने छुट्टी बिताने समुद्र तट स्थित अपने घर जाने की योजना बनाई. बेटी ने उससे पूछा पापा क्या आप एक दिन हमारे साथ बिताएंगे? करण ने जवाब दिया हाँ जरूर, कल तुम लोग जाओ, मैं कुछ काम निपटा कर 2 दिन में वहां पहुंचता हूँ. उसके बाद का मेरा पूरा समय तुम लोगों का है. काय म्हणले? समुद्र किनारी पण त्याने एक घेतलं होतं घर.
मुलं म्हटली जाऊ आपण तिथं जरा वेळ घाल. हे येतो म्हटला, मी येतो, तुम्ही पुढे चला, मी आलो आहे ना. मग पुढे काय घेतलं, पूरा परिवार बहुत खुश हो गया, वे समुद्र तट स्थित अपने घर पर चले गए. 2 दिन बाद करण वहां पहुंचा, लेकिन उस दिन उसके साथ समय बिताने कोई नहीं था. दुर्भाग्य से वे सभी उस दिन सुबह आई सुनामी में बह गए थे. चूक करून काय करायचे, तुम्ही म्हणजे तुमची वाहून गेल्यावर सांगाय चूक करायला लागली. जाणार असंच सगळेजण जाणार. आपण म्हणू उद्या उद्या उद्या, पण उद्या काही येणार नाही हे सांगतात. करण अपनी पत्नी और बच्चों को कभी नहीं देख सकता था. करोड़ों की संपत्ति होने के बाद भी वह उनके साथ का एक पल नहीं खरीद सकता था. वह पछताने लगा. पत्नी के कहे शब्द उसे याद आने लगे. आप पैसों के पीछे क्यों भाग रहे हैं, हमारे पास जो है हम उसमें खुश रह सकते हैं. बोध काय आहे, कशासाठी सांगत होतो. वेळ वेळ चर्चा मी महाराजांची सांगत होतो. महाराजांनी प्रश्न विचारला होता की मी शुद्ध आहे या 3 शब्दामधला कोणता शब्द महत्वाचा आहे, चेतनजी सांगा. मी उत्तर दिलेलं आहे खरं तर आधी, आणि मग प्रश्न विचारलाय. न उत्तर देता प्रश्न विचारणं चुकीचं होईल का नाणे लागू. मी शुद्ध आहे, 3 तर शब्द आहेत. काही लोकांनी मी सांगा, काही लोकांनी शुद्ध सांगा, काही लोकांनी आहे सांगा, विषय संपतो ना. काय आपल्याला घेणं देणं आहे का त्याच्याशी, नाही. काही उत्तर दिलं तर विषय संपतो ना. विषय एवढा विचार करण्यासारखं काय आहे ना. मग कोणी सांगितलं मी, कोणी सांगितलं शुद्ध. मग महाराजांनी तिथं सांगितलं तर आहे, त्यातला आहे हा शब्द इम्पॉर्टंट. जर आहेपणाच नाही तर मग ते शुद्ध काय आणि मी काय, कशाच्या बेसवर आहेपणा. जर आहेपणाच नसेल तर ते शुद्ध आणि तो मी राहणार कुठं, बरोबर आहे. आणि म्हणून सांगितलं होतं स्वरूप संबोधनच्या 2ऱ्या श्लोकामध्ये आचार्यांनी स्वरूपाचं संबोधन करत असताना पहिल्यांदा सांगितलंय की वा जीव आहे. पहिलं विशेषण दिलं जीव आहे याच, आहेपणा. कारण आहेपणा जर मी स्वीकारणार नाही तर माझी पुढची प्रवृत्ती होणार कशी, तीच तर अडचण आहे. मला माझा आहेपणा आहे ना जाणण्यासाठी सुद्धा वेळ नाही, सांगण्यासाठी सुद्धा वेळ नाही, बरोबर आहे का. मी जीव आहे असं तुम्ही इथंच फक्त थोड्या वेळ स्वतःला सांगू शकताल मी आत्मा आहे. ज्या काही गोष्टी जीव आत्म्यासंबंधी, चेतनेसंबंधी, ज्ञान दर्शनासंबंधी चालतील ते थोड्या वेळ शास्त्राला येते त्यांच्या पुरतच. आणि ते पण जर शास्त्रात चर्चा आली तर, नाहीतर ती सुद्धा चर्चा नाही आली तर तो पण विषय आपल्याला आहे ना विचारात घ्यायचा विषय येत नाही. म्हणून आचार्य शांतीसागर महाराज सांगितले बाबा आत्मचिंतन 5 मिनिटं तरी करा. म्हणजे तुमचं अस्तित्व जाणा, तुमचा आहेपणा जाणा, आणि तो आहेपणा समजला तर आपलं हित होणार आहे. लक्षात. दुःख मुक्तीचा उपाय दुसरा नाही. चिंतन करावं लागेल मी गुणांचा महासमुद्र. मी 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 आत्मा आहे. स्वीकारा ना स्वतःला आत्मा म्हणून. पर्याय म्हणून तर आपण सगळ्याला स्वीकारलंय, प्रत्येक वेळेस स्वीकारत आलो, पर्याय म्हणून होत आलो, आणि काय फळ काय मिळालं, त्याचं फळ काय भोगतोय. पुन्हा नवीन पर्याय, पुन्हा नवीन पर्याय, पुन्हा जन्म, पुन्हा भूक, पुन्हा श्वास, पुन्हा मरण. व्हॉट इज दिस, काय चाललंय आपल्याला. असं कंटाळा नाही घ्यायला. परत जन्मायचं, परत श्वास घ्यायचा, परत जेवायचं, परत मरायचं. त्याला सोडून दुसरं काय करते सांग. जीव जे संसारात आहेत, पर्यायामध्ये मूड आहेत, काय करते, जन्म घेते, श्वास घेते, आहार घेते, मरते. याचं नाव आहे निगोदी. आपल्या तर निगोदीत किती अंतर आहे चेक करा.
निगोदी एवढंच करतात ना. निगोदी जीवाचं लक्षण काय विचारल्यानंतर असं सांगितलं जातं, ज्यांचा जन्म आहे ना, जे कंदमूळ असते त्याच्यात अनंत निगोदी म्हटली जाते ना जीव, मग त्यांना निगोदी म्हणताना काय सांगितलं, एकाच वेळेस त्यांचा जन्म होतो. बरोबर आहे का चेतनजी? एकाच वेळेस त्याच्यानंतर श्वास घेतात आहे ना, एकाच वेळेस आहार पण घेतात आणि एकाच वेळेस मरतात. श्वासाच्या 18व्या भागामध्ये किती, श्वासाच्या किती वेळा म्हणते, 18 वेळा. एक श्वासामध्ये 18 वेळा जन्मायचं आणि मरायचं, आणि त्यामध्ये श्वास पण घेते, आहार पण घेते आणि मर. एका श्वासाचा 18वा भाग. म्हणजे आता जे जैन गणित सोडलं आणि आपलं लौकिक गणित घेतलं, लौकिक गणितामध्ये ते बघितलं तर येतं एक श्वास म्हणजे किती तुम्हाला वाटतं? हे आपला श्वास नाही बरं का, नाडीचा एक ठोका. आणि एका नाडीचा ठोका किती असते एका मिनिटामध्ये? 72. निरोगी माणसाची 72 ठोके पडते. मग 72 ठोके जर पडत असतील तर एका सेकंदामध्ये किती वेळा जन्म मरण तो निगोदी जीव करतो? तर 23 टाइम्स, 23 वेळा. एक सेकंद आपल्याला समजावं म्हणून, आपल्याला श्वास कळत नाही म्हणून सांगतो. तिथं वर्णिजीने आपल्या भाषेत सांगितलं, एका सेकंदामध्ये ज्यांचं 23 वेळा जन्म आणि मरण होतं आहे ना, त्यांचं नाव असं आहे निगोदी. मग हे निगोदी जीवांचं कार्य जन्मणं, आहार घेणं, श्वास घेणं, मरणं. आता आपण जर मनुष्याची उत्कृष्ट आयु बघितली, 3 पल्य. 3 पल्य म्हणजे कितीतरी मोठा आहे आयुष्य, आहे की नाही? पल्य म्हणजे असंख्यात वर्ष आहे ना. असंख्यात वर्षासमोर जर आपलं आयुष्य काउंट वर्तमानातलं घेतलं ना, तर निगोदाचं आयुष्य त्या 3 पल्ल्याच्या आयुष्यामध्ये काय फरक राहणार? 3 पल्ले म्हणजे असंख्यात वर्ष, आणि माझं वर्तमान आयुष्य म्हणजे किती? 60-70 वर्ष. निगोदाचं 18 वेळा त्या जन्म मरण एका श्वासात, आणि 3 पल्ल्याच्या पुढं माझी वर्तमानात आयु जी आहे ना, ती तेवढीच क्षमता. म्हणजे मी त्याच्यामध्ये करतोय काय? जन्मलोय, श्वास घेतोय, जेवणार, आणि काय याला अर्थ आहे? याला काय अर्थ आहे? म्हणजे असलं जीवन काय कामाचं आहे मला सांग. आणि असं मला वाटलं पाहिजे, जर मनुष्य पर्याय मिळून जर माझं जीवन हे मला इथं वाचायचं होतं, वाचू दे, काय वेळ झाला, बाकी काय नाही. जर तुम्हाला दुकान उघडायचं असलं तर माझं काय नाही, वाचू ना. तुम्हाला आवड आहे म्हणजे बाकी सगळे गेले तर विरुभाई नक्की बसणार, मला एवढा विश्वास झालाय. हा बघ काय लिहि चेतनजी, वाचू का? पान नंबर आहे 144, 144. गुणरत्न महान होणे पर भी जीव की वर्तमान स्थिती. नुसती वाचून काढतो बघा काय लिहिलंय. यह आत्मा साक्षात गुणरत्नों का महान समुद्र है, ऐसे अपने आप को अनुभवना चाहिए. घर गृहस्थ के कामों में बहुत बहुत झगड़ा, फसाद, विकल्प, चिंताएं, शोक आदि अनेक आपत्तियों में विचारना होता है. यदि घंटा आध घंटा किसी भी समय अपने आत्म के सच स्वरूप की बात बुनने में, स्वरूप तक पहुंचने के यत्न में क्षण बीते तो समझिए कि अपना जीवन सफल है. आपलं जीवन कशामध्ये सफल आहे? अन्यथा संसार में अनंत जीव है. आता हे सांगायला लागले बघा. कीड़े मकोड़े है, यहाँ पैदा हो गए, फिर तो यह हालत समझिए कि जैसे किसी स्थान पर बहुत सी कीड़ी निकली है. जैसे 2 अंगुल लंबे पतले जानवर होते हैं, है ना, जिन्हें गिजाई कहते. आया है ना, जन्मते त्या गांडूळ म्हणा, त्या मातीत उत्पन्न होणारे, एक दूसरे के ऊपर डोलते चलते फिरते रहते हैं. उद्देश्य उनका कुछ नहीं रहता. काय असतं त्या आयांचा, किड्यांचा उद्देश? सांग. इकडं तिकडं उगाच असं फिरत, त्यांना काय उद्देश असतो का? आहे ना, असं सांगते. उनके हित अहित का कोई मार्ग ही नहीं है. माझं कल्याण कशात आहे, माझं कल्याण कशात आहे, त्याचा विचार करायची तर त्यांच्याकडे योग्यता आहे का? नीट लक्षात घे. किस और चलना है यह भी उनका लक्ष्य नहीं, बस चलना ही चलना काम. कुठं जायचंय हे त्यांना माहित असतं. एखादा किडा आपण बघतो असं चाललंय, अरे कुठं जायचंय काय माहित नाही, आपलं चाललं. तुम्हाला कुठं जायचंय राजकुमार? प्रश्नाचं उत्तर जर आपण शोधलं तर आपल्याला त्या किड्यांमध्ये काही फरक दिसणार नाही, हे सांगता येतं, आहे ना. बस चलना ही चलना काम, यो ही समजे की ये 2 पैर से चलने वाले मनुष्य कीट. वर्णीची काय म्हणते? बस आता ती 4 पायावर, 6 पायावर, 8 पायावर चालत असतील, किंवा 50-25 पाय काय 100 पाय असतील, त्याच्यावर त्या आया चालत असतील,
आणि मी माणूस झालो दोन पायावरचा कीट म्हणते, किडा. मनुष्याला कशाची उपमा दिली? किड्याची. और यह मनुष्य कीट बस चलना चलना ही इनका काम है, जैसे किसी चौहट्टे पर वहां से मनुष्य निकले वहां से मनुष्य निकले। यद्यपि उनका आहार भय मैथुन परिग्रह इत्यादि संज्ञाओं के वश होकर कुछ लक्ष्य रहता है, तो यूं ही धन संज्ञाओं के वश होकर उन कीड़ों की भी तो लक्ष्य रहा करता। इसके मन है, सो इन संज्ञाओं को कलात्मक ढंग से दुरुपयोग करता है ना. मनुष्याला काय मिळालं माहिती आहे? मन. आणि त्या मनाचा उपयोग काय करतो? आहार, भय, मैथुन आणि परिग्रह या चार गोष्टी कलात्मक. त्याला फक्त थोडी एक विशेषता, म्हणजे आपण जसं जेवतानाचं जेवण एक स्पेशल पद्धतीने. जे जनावर असते त्यांना असं काय विकल्प नसतो जेव्हा आहार घेतो. म्हटलं ना, त्यांच्यात आपल्यात एवढंच मनाचा उपयोग. आपल्याला मन मिळालं तर त्याचा उपयोग कशासाठी करायला पाहिजे होता. आणि मी काय करतोय तर केवळ आहार, भय, मैथुन, परिग्रह या संज्ञा ज्या आहेत त्याला निमित्त असणारे ज्या बाह्य वस्तू आहेत त्यांना कलात्मक पद्धतीने भोगायचं. तो आहार असो, भीती असो, मैथुन असो, नाहीतर परिग्रह. सगळी कलाच आहे ना. परिग्रह कला. सगळ्या कलात्मक पद्धतीने ही केलेला आहे मी मनाचा उपयोग. माझ्यात आणि त्यांच्यात काय फरक, असा प्रश्न विचार है ना. बस कलात्मक पद्धती से है ना उसका उपयोग करता है. उन कीड़े मकोड़े के मन नहीं है, सो वे बेचारे बिना कला के अपना आहार, भय, मैथुन आदि की संज्ञा किया करते हैं. मनुष्य और उन कीड़ों में इतना ही अंतर समझिए, यह मनुष्य कलात्मक ढंग से आहार, भय, मैथुन आदि की पूर्ति करता है और वे कीट मकोड़े बिना कला के आहार, भय, मैथुन आदि संज्ञाओं की पूर्ति करते हैं. उनकी अपेक्षा और विशेष क्या काम हुआ? दुसरं काय विशेष कार्य झालं मला सांगा म्हणते वर्गीजी. त्या किड्यांमध्ये आणि आपण माणूस झालो तर आपल्यामध्ये विशेष कोणतं कार्य झालं विचार करा. म्हणून इथं आचार्य सांगतेत, आत्मा साक्षात गुणमहार न वाय. मी आत्मा गुणांचा सागर आहे याचं चिंतन केलं तर आपली ही मनुष्य पर्याय आपल्याला मिळालेलं मन त्याची सफलता आहे. अन्यथा त्या करण सारखं एक दिवस सगळं जाणार. ओम नमः. हो प्रभू, मी मन वचन काय कृत्य सर्व समारंभ स्वाध्याय करीत असताना हे माझे सर्व दोष मिथ्या या सर्व दोषाविषयी प्रायश्चित्त. अंतर्मुख व्हा. आत्मचिंतन, आत्म्याचा विचार. मी आहे. आपल्या आत्म्याची सत्ता आहे जाण. शरीर, संसार, भोगण्यापासून भिन्न हे माझं आत्मतत्व आहे. भावात्मक असणार हे चैतन्य स्वरूप आहे. गुणांचा समुद्र हा माझा आत्मा आहे.
विसरलो.